आधी अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत आणि आता योगगुरू रामदेव बाबा जेनझी विरोधात ते मैदानात उतरले आहेत। जेनझीने जंतर मंतरवर उतरून भारताला बदनाम केल्याचं वक्तव्य रामदेव बाबांनी केलं, त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय। देश रस्त्यांमुळे चालत नाही तर देश संसदेतनं चालतो असं म्हणत रामदेव बाबांनी आंदोलनावर तोंडसूक घेतलं। यानंतर विरोधकांनी रामदेव बाबांना लक्ष्य केलंय। कंगनाने जेनझीचा उल्लेख गटर असा केल्यानंतर वादाला तोंड फुटलेलं असतानाच रामदेव बाबांनी वादात नव्याने उडी घेतली। त्यामुळे भाजपसाठी किल्ले लढवण्याच्या नादात जेनझी सातत्याने टार्गेटवर येतेय हे मात्र नक्की। पिछले दोनों जंतर मंतर पर को जैनजी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। गाली गलोच हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है। देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा। और शिक्षा मंत्री कौन होगा कौन नहीं होगा ये सड़कों पर तय नहीं होगा, ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी। अब कुछ लोगों ने आजादी के नारे लगाए, ब्राह्मणवाद से आजादी भाई, आरएसएस से आजादी भाई, इस जात उस पंथ से आजादी। अब भाई वो ब्राह्मण कुल में पैदा हुआ है और यदि आरएसएस से उसने राष्ट्रवाद सीखा है प्रहलाद जोशी जी ने, तो इसके किसी के पेट में दर्द नहीं होना चाहिए। तर रामदेव बाबांचं हे वक्तव्य आता चांगलंच चर्चेत आलंय आणि रामदेव बाबांना विरोधकांनी कशा प्रकारे मग लक्ष केलंय, कोणत्या नेत्यांनी काय म्हटलंय नेमकं बघूया। रामदेव बाबा ज्या पद्धतीनं मला एक माहिती आहे का, रामदेव बाबांनी जे बचत गटाचे लहान लहान उद्योग आहे त्यांना कसं मदत करता येईल, काय होतंय का आपला जो पहिला भारत आहे हा ज्या व्यवस्थेतून निर्माण झाला त्या व्यवस्था खऱ्या अर्थानं टिकवणं गरजेचं आहे, त्याला रोजगार देणं गरजेचं आहे। आता रामदेव बाबाच मिरची पावडर काढून आले तर बचत गटाचं मिरची पावडर घेन कोण? तो आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे? आप भी आंदोलन में बैठे थे ना, क्यों बैठे थे आप मुझे बताइए। आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया क्या? जब कांग्रेस की सरकार आ जाएगी यहाँ, कभी हमारी सरकार आ गई तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा हो। ये व्यापारी है, ये सब ये बिजनेसमैन है। पातंजली तर दुसरे एखादी ऑर्डर चांगली मिळाली असेल सरकारकडून किंवा तुकाराम मुंडेंनी एफडीआयची कारवाई करू नये त्यांच्यावर, अशी सुद्धा अपेक्षा असेल। मला वाटतं की बाबा जे आहेत हे फक्त व्यवसायासाठी बाबा झालेले आहेत, त्यांना बाबा म्हणू नये। त्यांनी फक्त सरकारचा पाठिंबा घेतला, जमिनी घेतल्या, नागपूर वगैरे याच्यामध्ये अल्पदरामध्ये जमिनी घेतल्या आणि व्यवसाय सुरू केले आणि व्यवसायामध्ये त्यांच्या असलेल्या प्रोडक्टला ज्यावेळेला चौकशी केली ते बोगस आहे म्हणून निघाले, तसं त्यांचं प्रोडक्ट बोगस आहे तसा हा बाबा सुद्धा बोगस आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित देपकेंनी खळबळजनक दावा केलाय। आपल्याला भाजपामध्ये येण्यासाठी धमक्या येत आहेत, मात्र किती वेळा ऑफर आली तरी